दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत होते। तर ज्यावेळी सचिन तेंडुलकर हे आपल्या कुटुंबियांसमवेत या ठिकाणी आले तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। लालबागच्या दर्शनाला आलेले आहेत। स्वतः गणेश भक्त, तुम्ही खूप मोठे गणेश भक्त आहेत, दरवर्षी न चुकता येतात लालबागच्या राजाला, काय सांगायचं? हो, इकडे आशीर्वाद घ्यायला आलोय आणि फार आनंद झाला की कुटुंबाबरोबर आलोय। ही संधी कोण मिस नाही करणार ना। बरोबर आहे। एक जुन्या आठवणी जाग्या झाल्या। 21 वर्षापूर्वीचा फोटो देखील तुम्हाला दाखवतो। तोही मी बघितला आता आणि त्या सगळ्या आठवणी मी म्हणेन की थोड्याफार ताज्याच आहेत। हो हो, एक खूप भावनिक क्षण आहे तुमच्या ठिकाणी गणेश भक्त आणि एवढे सगळे सचिनचा जयघोष तुम्हाला ऐकायला मिळालाय। एक सचिनचा जयघोष तुम्हाला ऐकायला मिळालाय। जसं वानखेडे स्टेडियमला तुम्हाला ऐकायला अजूनही प्रेम आहे। देवाची कृपा आहे। धन्यवाद तुम्ही लोक शिवल्याबद्दल। तर आपण पाहिले भारतरत्न सचिन तेंडुलकर हे गणेश भक्त म्हणून इथे आलेले आहेत। त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि लालबागच्या राजाच्या दरबारात त्यांना सचिनचा जयघोष आहे तो देखील ऐकायला मिळालेला आहे। जो जयघोष त्यांना वानखेडे स्टेडियमवरती ऐकायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पाहूयात पुढची बात। सध्या आपण लालबागची दृश्य बघतोय। सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेला आहे। सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या दर्शनासाठी दाखल झालेला आहे। लालबागची आपण थेट दृश्य बघतोय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, आपण बघतोय आता सचिन तेंडुलकर सुद्धा लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झालेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय लालबागच्या दरबारामध्ये मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांसह आलेले आहेत। दरवर्षी आपण पाहतोय की सचिन तेंडुलकर हे लालबागचे राजे भक्त आहेत, त्यामुळे दर्शनाला न विसरता येतात। आपण पाहतोय समोर सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय लालबागच्या राजा दर्शनाला आलेले आहेत आणि गणेश भक्तांमध्ये देखील मोठा उत्साह जो आहे संचालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। गणपती रोज सुरू आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की सचिन तेंडुलकर यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि ते सर्व गणेश भक्तांना नमस्कार करत, अभिवादन करत इथे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण कुटुंबीय आलेलं आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला। गणेश भक्त सचिन तेंडुलकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन तेंडुलकर गेले 21 वर्ष सातत्याने आपण पाहतो सातत्याने सचिनचा जयघोष जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळतो। क्रिकेट स्टेडियम वरती आपल्याला ज्या प्रकारे आपण पाहतो मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरती जसं एक वातावरण असतं सचिन जयघोष आपल्याला ऐकायला मिळतो, तसा जयघोष जो आहे तो आपल्याला लालबाग मार्केटमध्ये जे ऐकायला मिळतो आहे। सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, तारा तेंडुलकर आणि अक्षय तेंडुलकर आपण दृश्यांमध्ये बघतोय सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या दरम्यान पत्नी अंजली तेंडुलकर तसंच मुलगी सारा तेंडुलकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। गणेश भक्तांमध्ये सुद्धा मोठा उत्साह खरं तर बघायला मिळतोय। सचिन सचिन असा घोषणा दिल्या जात आहेत। गणेश भक्तांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। अनेक राजकारणी असतील, सेलिब्रिटी असतील, सिनेकलाकार असतील, खेळाडू असतील, हे सगळे लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल होत आहेत। आत्ताचे आपण दृश्य बघतोय सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या दर्शनासाठी आता लालबागमध्ये आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया उदयकडे। उदय, आपण बघतोय अनेक सेलिब्रिटी असतील, राजकारणी असतील, सगळ्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असतं। मोठी गर्दी खरं तर उसळलेली आहे। आपण थेट दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजच्या समोर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे आलेले आहेत। आपल्या कुटुंबियांसह आलेले आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। सर्वांनाच कल्पना आहे सचिन तेंडुलकर हे स्वतः एक गणेश भक्त आहेत आणि गणेश भक्त असल्यामुळे सर्व लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुद्धा येतात। आपण थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहे। वातावरण जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, तारा तेंडुलकर हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला लालबागच्या राजा दरबारात आलेले आहेत। आपण पाहतोय समोर एक मोठं चित्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत।
आपण पाहतोय नेहमी सचिनला आपण क्रिकेटच्या मैदानावरती धडाकेबाज फलंदाजी करताना आता गणेश भक्त म्हणून तेंडुलकरला पाहतो. जवळपास गेली 21 वर्ष झालेली आहेत आणि या 21 वर्षांचे अनेक आठवणी जे आहेत सचिन तेंडुलकर त्यांच्या आहे. 2004 साली सचिन तेंडुलकर पहिल्यांदा लालबागच्या राजा दर्शनाला आले होते. आता आपण पाहतोय लालबागच्या राजा चरणावरती नतमस्तक आलेले सचिन तेंडुलकर आपण पाहतो आहोत. गेली 21 वर्ष लालबागच्या राजाच्या दर्शनाला सचिन तेंडुलकर येत आहेत. त्यांच्या हाताला जेव्हा टेनिस एल्बोचा आजार झाला होता त्यावेळेला ते सर्वात प्रथम लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहाटे 5 वाजता आले होते. त्यावेळेच्या आठवणी देखील आता ताज्या होत आहेत, कारण सचिन तेंडुलकर यांच्या आठवणी खूप आहेत. गेले 21 वर्ष लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत आणि आठवणी आहेत. लालबागच्या राजाचे अध्यक्ष मानस सचिव सचिन तेंडुलकर यांचे स्वागत करतायत. एक वार्षिक अहवाल असतो लालबागच्या राजा मंडळाचा, तो अहवाल इथे देताना आपण इथे पाहतो आहोत. एक भावनिक नातं आहे सचिन तेंडुलकर यांचं. एक फोटो दाखवत आहेत सुधीर साळवी 2004चा. आपण फोटो पाहू शकता. 2004चा फोटो आहे, ज्यावेळेला सचिन तेंडुलकर हे थोडे अडचणीत होते. त्यांना टेनिस एल्बोचा आजार झाला होता, त्यातून ते बरे झाले, यशस्वी झाले. मात्र त्याचपूर्वी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन केलं होतं. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर त्यांचा जो आजार सुटला अशी त्यांची मान्यता आहे आणि त्यामुळे आपण भक्तीमध्ये वाढ झालेली आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आणि दरवर्षी सातत्याने आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला सचिन तेंडुलकर न चुकता येतात. सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांचं स्वागत करताना आपण पाहायला मिळतो आहे. खरं तर नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आणि अनेक खेळाडू असतील, कलाकार असतील, राजकारणी असतील, अगदी देशभरात नाही तर जगभरातून गणेश भक्त या ठिकाणी येत असतात. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आपण दृश्यांमध्ये बघतोय सचिन तेंडुलकर सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सोबत पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर हे सगळे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. एकीकडे आपण बघतो एक जुना फोटो आपल्याला बघायला मिळतोय. यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सचिन तेंडुलकर या ठिकाणी दाखल झालेले होते, तेव्हाचा एक फोटो आणि आजचा हा फोटो आपण बघतो. सहकुटुंब सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. प्रचंड अशी गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बघायला मिळते. नवसाला पावणारा गणपती अशी या लालबागच्या राजाची ख्याती आहे. सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. गणेश भक्तांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. आमचे प्रतिनिधी उदय जसं सांगत होते, खरं तर स्टेडियममध्ये जसा आवाज असतो, घोषणा असतात, तशा पद्धतीचा उत्साह, आनंद सगळ्या गणेश भक्तांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. प्रचंड अशी गर्दी आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बघायला मिळते. खरं तर पाहत राहावं असं, डोळ्यात साठवावं असं सुंदर हे लालबागच्या राजाचं रूप. आणि आज लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आपण बघतोय सचिन तेंडुलकर सहकुटुंब दाखल झालेले आहेत. सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, तसंच सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर असे चौघेही जण या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आपण दुसरीकडे फोटो बघतो, ज्या वेळेला सचिन तेंडुलकर यांना टेनिस एल्बोचा त्रास होत होता त्यावेळेला सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी सचिन तेंडुलकर दाखल झालेले होते. त्यावेळेला लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं आणि आज सुद्धा दर्शन घेण्यासाठी सचिन तेंडुलकर सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले.
सचिनचे लाखो फॅन्स खरं तर जगभरामध्ये आहेत आणि आज सुद्धा असाच उत्साह आपल्याला गणेश भक्तांमध्ये बघायला मिळतोय, सचिनच्या फॅन्समध्ये बघायला मिळतोय. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तर मोठी गर्दी झालेलीच आहे, मात्र सचिनची सुद्धा एक झलक दिसावी यासाठी सुद्धा सचिनचे अनेक फॅन्स या ठिकाणी मोबाईल घेऊन फोटो टिपताना आपल्याला बघायला मिळतात.